नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था वसुंधरा टीम कारंजाच्या वतीने स्त्री शक्ती पर्यावरणाचा जागर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। स्थानिक वनदेवी नगर कारंजा लाड येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला होता। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात आले होते। नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था वसुंधरा टीमच्या वतीने उपस्थित मान्यवर महिला ज्यांनी आपापल्या क्षेत्रात नवलौकिक केले आहे त्यांना प्रत्येकी एक झाडाची कुंडी, ब्लाउज पीस व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता। आजची स्त्री कशी असावी, स्त्रियांनी आपले जीवन कसे जगायला पाहिजे, स्त्रीचे महत्त्व काय आहे असे मनोगत वेगवेगळ्या माध्यमातून सर्व मान्यवर महिलांनी मांडले आहे। या कार्यक्रमात शारदीय नवरात्र अष्टमीच्या दिवशी असल्यामुळे सर्व महिलांनी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते। हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून कार्यक्रमाची शोभाही वाढवली होती। संस्थेच्या अध्यक्षा नीता लांडे यांनी सर्व मान्यवर स्त्रियांच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आणि त्यांचे कार्य हे पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही असे सुद्धा यावेळी सांगितले। या सर्व मान्यवर महिला म्हणजेच नवदुर्गेचे रूप आहे असेही त्या म्हणाल्या। यावेळी मान्यवर महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पुष्पावती रुनवाल तर प्रमुख अतिथी म्हणून उज्ज्वला इंगळे शिक्षिका, कंकुबाई कन्याशाळा या होत्या। तसेच नम्रता राठोड पोलीस उपनिरीक्षक, डॉक्टर पुष्पा हांडे, जानकी देशपांडे, वैशाली कोहर, नीता खाडे, ज्योती बाजड, शारदा बांडे, नीता लांडे, शुभा रेडके, निशा खमकर, शुभांगी गोंड, मीरा बोरसे, भारसी चातुरकर, आरती लांडे, प्राती लांडे, निशा बोरसे, सर्वशा इंगळे, आयुष लांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।